दादांनो, फार कळकळून तुम्हाला सांगतोय, मी तुमच्यापेक्षा वयानं फार लहान आहे, तुमच्या भावाच्या वयाचा आहे मी. ज्या राजांच्या नावानं आपण जय जयकार करतो, ज्या तोंडून आपण राजांचं नाव घेतो, ज्या राजाच्या नावावरती आपण आपलं अर्थकारण फिरतं, ज्या नावावरती आपण पैसे कमवतो, तुम्ही आणि मी, त्या राजाचं नाव घेताना निदान त्या तोंडात आपण गुटखा मावा खावं, त्या राजाचं नाव घेताना आपण आपल्या तोंडानं चूळ भरावी. मग कुठल्या राजांचा संस्कार आपण आपल्या मातीमध्ये पेरतोय? मित्रांनो, व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय रे? व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? पोरा हो, चुकीच्या गोष्टीमध्ये स्वतःचा घालवू नका पाय. जर तुम्हाला योग्य वागता आलं तर तुम्हीच या देशाचे ज्ञानोबाराय, तुकोबाराय आणि छत्रपती शिवराय. नाहीतर एवढं वरडून सांगितलंय, नाहीतर रामाच्या ऐकून असं व्हायला नको, बरोबर आहे का? नाहीतर कसं होतं, मी एवढं वरडून सांगतोय, नगरला गेलो साहेब, कार्यक्रम सुटला, तुमच्यात पण कोणी विचार नसलं तर विचारा. नगरला गेलो तर एका पट्ट्यानं मला प्रश्न केला, साहेब म्हणला तुम्ही नेहमी सांगता दारू बाद असते, एका वाक्यात पटवून सांगा दारू बाद असते, मी आजपासून सोडली. म्हणलो ठीक आहे सांगतो. मी सांगायला चालू केलं, म्हणलो एखादं पोरगं तर सुधरल म्हणलो माझ्यामुळं. 2 ग्लास आण म्हणलो, 2 ग्लास आणले. एका ग्लासमध्ये दारू टाकली आणि एका ग्लासमध्ये पाणी टाकलं, दोन्ही ग्लासमध्ये किड्या मुंग्या टाकल्या. आणि ज्या ग्लासमध्ये दारू होती त्या ग्लासमधल्या ताईनं किड्या मुंग्या मेल्या होत्या, आणि ज्या ग्लासमध्ये पाणी होतं त्या ग्लासमध्ये किड्या मुंग्या जिवंत होत्या. म्हटलं बघ बाबा, दारू एवढी बाद असते, किड्या मुंग्या मेल्यात. तो म्हणला मला समजलं. म्हणलं सुधारलं एखादं तरी? मी म्हटलं तुला काय समजलं? म्हणला दादा, म्हणला दारू पिणं म्हणला किड्या मुंग्याचं काम नाही, म्हणला त्याला फक्त मर्दाचंच काळीज लागतं म्हणला. साहेब हातच जोडलं त्याच्यापुढे. आमच्या कोल्हापूरच्या एक आजीबाई ती फार सुंदर म्हणते, शिवाजी महाराजांचे मावळे कसे होते? सकाळी लवकर उठे, रणांगणात सुटे, तलवार तुटे पण माग नाही हाटे. आताचे मावळे कसे आहेत? उशिरा उठे, दारूच्या अड्ड्यावर सुटे, बाटली फुटे पण माग नाही हाटे. नेमका कुठला संस्कार पेरतोय आपण? आणि हा संस्कार बाप म्हणून आपण जबाबदारी पेली पाहिजे. आज बाप पोराला सांगते व्यसन करू नये, आणि संध्याकाळ झाली बापच पोराला सांगते, पाक घरात सगळे सुविचार लिहून ठेवला असते व्यसन करू नये, आणि संध्याकाळ सांगते जा जरा चुलीवरून सिगरेट पेटवून आण. बरं ते पोरगा असे ते जणू काय शिवजयंतीची ज्योत घेऊन आले. नेमका कुठल्या प्रकारचा संस्कार आपण पेरतोय? हजारो लाखो दूर असणारे ताईंनो, चंद्र सूर्य तारे दुर्बिणीच्या साहाय्यानं जवळ करून पाहिले, पण आयुष्यभर शेजारी राहणाऱ्या माणसाचे आपले संबंध निर्माण झालेत का हो चांगली? आज भांडणं कशावरनं? बांधावरनं. म्हणजे हे जी 2 एकर ही सोडली, 2 भावाची भांडणं मधल्या बांधावरनं, आणि ती जातं परत कोर्टात, आणि ह्या कोर्टात वकील असतात, आणि ती वकील ह्या दोघांच्या भांडणात परत 4 एकर दुसरीकडे विकत घेतात. पण 2 भावांना कळत नाही आपण एकाच आईच्या पोटी जन्माला आलेली पोरं आहोत, एकाच रक्तानं तयार झालेले पोरं आहोत. जाताना काही घेऊन जायचं हो दादांनो? जाताना 1 रुपयाची दमडी सुद्धा आपण घेऊन जाणार नाही. सगळं तयार आहे बरं का, सगळं. म्युन्सिपाल्टीवाल्यांनी लाकडं तयार ठेवल्यात, गुलाल तयार आहे, पांढरं फडकं तयार आहे, फक्त तुम्ही श्वास सोडायचा वेळ आहे. श्वास सोडला, गुंडाळलं, नेलं का? असं काय आहे? असं कुठं आहे का की बाबा 10 कोटी माणसाला चांगला सोन्यात जाळत्यात? नाही हो, लाकडातच जाळायचं आहे. जाताना रुपयाची दमडी सुद्धा वर घेऊन जायचं नाही. मग आपण काय पेरतोय? आणि लक्षात ठेवा, फार फार अवघड गोष्ट आहे. आज आपण एकमेकाला नावानं हाक मारतो, बरोबर आहे का? माणूस मेल्यानंतर लगेच आपण काय म्हणतो? बॉडी कधी येणार आहे? काय म्हणतो? बॉडी कधी येणार आहे? नावाचं रूपांतर एका सेकंदात बॉडीमध्ये होतं. नाव सुद्धा शिल्लक राहत नाही. जाळायला शेवटी कोण असतात? आपलीच माणसं असतात. त्यामुळं लक्षात ठेवा, 1 रुपयाचाही दमडी घेऊन जाणार नाही. भावाभावातली भांडणं खटलं इथंच बंद करा. आणि दुसरी गोष्ट, बहीण भावाचं नातं फार जवळचं आहे बरं का. त्या नात्याला तडा जाऊन देऊ नका. बहिणींनो, सह्या घ्यायच्या नाही त्या, घेतलं तर सगळं नावावर करून घ्यायचं, पण सह्या घ्यायच्या नाही त्या. कारण लक्षात ठेवा, तुम्ही आणि हे एकाच रक्तानं एकाच आईच्या पोटी जन्माला तयार झालेत. नाही हो, तुम्ही पण चांगल्या मोठ्या मनानं आपल्या बहिणीला काहीतरी दिलं पाहिजे. बहीण मेल्यानंतर साडी घेऊन जाऊन उपयोग नाही. तिला नाही कळत भाऊ साडी घेऊन आलाय शेवटची. नाही हो, तिला नाही लक्षात येत. जिवंत आहे तोपर्यंत बहिणीकडे जावा. आणि ताईंनो, तुमचं माहेर कधी संपतं माहिती आहे? तुमचं माहेर कधी संपतं? ज्या दिवशी तुमच्या माहेरातली आई मरते त्या दिवशी तुमचं माहेर संपतं. तुमचं माहेर कुठंपर्यंत आहे? जोपर्यंत
तुमच्या आई आणि वडील आहेत तोपर्यंत. हा संवाद का झाला बरं? कारण आपण पैशाच्या पाठीमागं लागलो. दादांनो, आई मेल्यावरती, बाप मेल्यानंतर आपल्या बहिणीचा खरा भक्कम आधार भाऊ म्हणून आपण झालो पाहिजे. तो विचार जर तुम्ही मनामध्ये पेरला तर ती खरी शिवजयंती. आणि परिस्थिती फार बिकट आहे. पोरांनो, तुम्हाला नोकऱ्या मिळणार नाही त्या, तुम्ही डोक्यातनं काढून टाका. कारण आमच्या पोरांचं काय झाले, कानावरती की पडले की जय म्हणायचंच. हा सगळे टायरवाले केरळचे, किराणा व्यवसायात पटेल, हार्डवेअरची दुकानं बोर्डिंगची, बांधकाम व्यवसायात यूपीचे लोक, गौंडे सगळे बिहारचे, सुतार कामात राजस्थानी, हॉटेल सगळे दक्षिणात्यांकडं. ही पोरं इथून काम करतात याचं मला अजिबात वाटत नाही. पण आमच्याच महाराष्ट्रातली पोरं कॉलेजच्या कट्ट्यावरती बसायचं, पिचकाऱ्या मारायच्या, नाहीतर कोणाच्या पाठीमागं की जय म्हणत फिरायचं. याच्या पलीकडे आज काही करता येत नाहीत. पोरांनो, आपण कोणाच्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलोय. अरे महाराष्ट्र, या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास कुठला ऐरा गेराने किंवा लुंग्या सुंग्याने लिहिलेला नाही. या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास दिला शाहिरांच्या डपांनी, घोड्यांच्या टपांनी, ढगांच्या कडकडाट्यानं, डोंगरांच्या हिरव्या पिवळ्या शालीनं आणि सह्याद्रीच्या नालीनं. अरे सुखानं मरतो म्हणून घोडखिंडीची पावनखिंड करणारा बाजी प्रभू काय, मान्यावरती तलवारीचं तीक्ष्ण टोक असताना सुद्धा बचेंगे तो और बिलडेंगे म्हणणारा दत्ताजी शिंदे काय. हा मराठ्यांचा इतिहास आहे. हा इतिहास लक्षात ठेवा, नाहीतर काय परिस्थिती होणार माहिती का. तुमच्या गावातल्या आज बघा ना, 10वीचा पहिला क्रमांक कुणाचा आहे पोरांनो? कोण आहेत? मुली कोण आहेत? 10वीत पहिल्या कोण आहेत? तुमच्या बाजू घेते होई तर म्हणा. मुली. 12वीत पहिला क्रमांक कोणाचा आहे साहेब? मुली. 13वीत मुली. सगळ्यात जास्त आमदार कोण? मुली. सगळ्यात जास्त खासदार मुली. भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? मुली. हे कार्यकर्ते गेलो कुठं? काय दिवसानो पट्ट्यानो अशी वेळ येणार आहे, तुमच्या चोरेगावच्या 4-5 पुरी एकत्र येणार आणि म्हणणार आज नवरा बघायला जायचा आहे. ह्या गाडीत बसणार, तुम्ही आत थांबायचं. तुमचा बाहेर कुठचा भाऊ रांगोळी बिंगोळी काढत असणार दारात, ह्या येणार आत खुर्चीवरती येऊन बसणार, तुम्ही आतनं मान खाली घालून बाहेर यायचं. ह्या बसणार पायावरती पाय ठेवून आणि म्हणणार, काय रे नाव काय तुझं? तर मान खाली घालून नाव सांगायचं, सोहम. इथं सोहम कोण असलं तर माफ करा बरं का. परत त्या म्हणणार, काय रे, शेवटचा प्रश्न विचारणार, काय स्वयंपाक बिपाक जमतो का नाही? लेका हो होय म्हणला तर तुमची गाडी पुढे जाणार. असं होऊन जर वासट असेल तर आजच मोठा विचार करा, नाहीतर सातारला बैल बाजाराच्या शेजारी पोरांचा बाजार साहेब भरवावा लागेल इथनं पुढं, असं मला तर वाटते. MA BEd टोनगा इकणी आहे 50,000 रुपये, BA BEd 30,000 रुपये, 12वी नापास तसाच न्या, 10वी नापास खुट्ट्या सकट न्या. फार वेळ वाईट येणार आहे. त्यामुळे पोरांनो शिका आणि काहीतरी नाविन्य शोधायला चालू करा. अहो नोकरी तर नोकरीच्या पाठीमागं लागू नका. व्यवसायात या, उद्योगात या, काहीतरी नवीन करा. महाराजांनी छोटं स्वराज्य उभा केलं, एवढं मोठं साम्राज्य निर्माण केलं. आपण त्यांचे वारसदार आहोत. मग उद्योगात आपण उतरलं पाहिजे. आणि ताईंनो, आता इथं मुली आहेत, माझ्या भगिनी आहेत इथं. ताईंनो, मी तुमची बाजू घेतोय, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही शाळा नाही शिकलात तरी चालेल. माझं वाक्य लिहून ठेवा. तुम्ही शाळा नाही शिकलात तरी चालेल, तुम्ही डॉक्टर वकील नाही झालात तरी चालेल, पण एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा की आयुष्यात अशी कुठलीच गोष्ट करू नका की भगवंतासारख्या बापाला समाजामध्ये मान खाली घालून चालावं लागेल आणि परमेश्वरासारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी. एवढी गोष्ट करू नका. तुम्ही उद्याच्या जिजाऊ झालात म्हणून समजा. आणि पोरांनो, नाविन्य शोधायला तयार करा. आमची एकदा अशी बॅच भरली होती 10वीच्या पोरांची, आणि आमचे सर आले, म्हणले, सर सुदर्शन तुला काय व्हायचं आहे? म्हणलं सर मला डॉक्टर व्हायचं आहे. आदेश तुला वकील, सुमित तुला मला इंजिनियर व्हायचं आहे. मागच्या वाकावरती एक पोरगं बसलेलं, सर त्याच्यापाशी गेले, बा तुला काय व्हायचं आहे? तसं ते पोरगं उठलं, म्हणलं सर मला मार्केटिंगमध्ये कलियल करायचं आहे. त्या पोराला बोलतात नव्हतं, बोबडं होतं ती. सर मला मार्केटिंगमध्ये कलियल करायचं आहे. सर म्हणलं डोंबलाचं तुला बोलता येत नाही, दुसरं काहीतरी कर. तो पोरगं तारकडनं उठलं, म्हणलं सर केलं तर मार्केटिंगमध्ये कलियल करायला शिकलाच नाही. पोरानं आवाजच केला, सराला घाम फुटला. सर म्हणलं तुला काय करायचं आहे ते कर. शेवटी खाली बसलो. दुसऱ्या दिवशी 100 आमानाच्या प्रती घेऊन आला आणि प्रत्येकाला सरांनी 100 आमानाच्या प्रती दिला. सर म्हणले बघू कुणामध्ये किती मार्केटिंगचा टॅलेंट जास्त आहे. एका आठवड्यात तुम्ही या प्रती विकायच्या. आम्हाला वाटलं आम्ही बोलणारी पोरं, चालणारी पोरं, 100 प्रती सहज विकू. एक आठवडा गेला, परत असं येऊन बसलो. सरांनी मला विचारलं, सुदर्शन तुझ्या प्रती? मी म्हणलं सर 15च. आदेश तुझ्या 25, सुमित तुझ्या 30. 50 प्रतीच्या वर एकाची प्रती विकली गेली नव्हती.
मागच्या बाकावरती पोरगं बसलं, सर त्याच्यापाशी गेले, बाळ तुझ्या किती प्रती उठल्या गेल्या? जसं ते पोरगं ताड करून उठलं, सल 100च्या 100 प्रती विकल्या गेल्या. सर म्हणले कोणती स्ट्रॅटेजी वापरलीस? अरे का कुठलं पुस्तक वापरलंस? काय नसेल. अरे मग काय केलंस काय? एवढा बोबड्याच बोलायला येत ना तुला डोंबलाचं, केलंस काय? काय नसेल. लोकांच्या दालात जायचं, बरं मग उभा लायचं, बरं मग बेल वाजवायची, बेल वाजवली की लोक भायल्याची, लोक भायला त्यांच्या हातात ठेवायचं लामाईन आणि म्हणायचं लामाईन विकत घेता का वाचून दाखवू? लोक म्हणायची वाचून दाखवू नको, तुझं रामायण विकत घेतो. बोबडं बोलणं स्ट्रेंथ आहे का विकनेस आहे का? तो विकनेस आहे. पोरांनो आज परिस्थिती फार बिकट आहे. MPSC UPSC हा बाजार झाला आहे, ते चांगली गोष्टच आहे, पण पहिल्यांदा स्वतःतली कुवत ओळखून घ्या. आपण त्या लायकीचे आहोत का? मी लायकी शब्द वापरतोय. आणि आपली लायकी जर आपल्याला कळायची असेल ना, तर आयुष्यात एकदा तरी प्रत्येक तरुणानं कान देऊन आहे का, आयुष्यात एकदा तरी आपण आपलं राहतं गाव सोडलं पाहिजे. कारण माझं तर असं साहेब मत आहे की 300 किलोमीटर नंतर आपल्या पोरांची लाज संपते. आज आपल्या पोराला सांगितले तर चहाचा स्टॉल टाक, हे असलं मी पाटील आहे, असलं शिंदे आहे मी, सरकार त्यात चहाचा उदार इकडं पान भरून झालेलं असत्या, शिंदे नाही हो. चहाचा टॉल पुण्यामध्ये जाऊन टाका, आपल्या पोरांची लाज संपते तिथं. नोकरीमध्ये या, व्यवसायामध्ये या. आज MBA चायवाला त्याचा वार्षिक टर्नओव्हर 1.5 कोटी रुपये. गावाच्या वडापाववाल्याला जाऊन विचारा, आपली पोरं तिथं पुण्या मुंबईला 10,000 कमवतोय, तो पट्ट्या इथं रात्री 2 तास काम करतोय, 50,000 रुपये महिन्याला कमवतोय. हा उद्योगातला फरक आहे. आणि पोरांनो आणि ताईंनो, एक वाक्य लक्षात ठेवा जाता जाता, प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीच्या प्रत्येक सदस्याला माझी विनंती आहे की तुम्ही शेतकरी पोरांबरोबर लग्न करा. लय बिकट अवस्था आहे राव, पोरांना पुरीच मिळून झाले आमच्या शेतकऱ्यांची. तुमच्या गावात असतील की आमच्या ट्रक भरून आहेत, तुमच्यात पुरी मिळून झाले. त्या 40 वर्षाचं गडी झालं, मराय 10 उरली. यांची लग्न कधी व्हायची? नाही, शेतकऱ्यांच्या पोरांना पुरी द्या. चांगला बागायतदार बघून द्या, दारोड्याबरोबर करायचं नाही बरं का. चांगला बागायतदार बघून द्या, कारण शेतकरी जगला पाहिजे. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. दादा नो, कोरोनाच्या काळात हे तुमचे IT सेक्टरवाले सगळे घरला आले होते, त्यावेळेस संपूर्ण जगाला चालवण्याचं काम फक्त माझ्या शेतकरी राजानंच केलं होतं. लक्षात ठेवा, जर शेतकरी जगला नाही तर भाकरी गुगलवरनं डाउनलोड करता येणार नाही. लक्षात ठेवा, शेतामध्ये जाऊनच तयार करावं लागेल. आणि पोरांनो थोडा धीर धरा, थोडा. इथून पुढचं जग सगळं तुमचं आहे. कृषीप्रधान देश आहे दादानो. फक्त 10 ते 20 वर्ष, या पुढच्या 6 ते 7 वर्षात असा जग येणार आहे, अशी वेळ येणार आहे की प्रत्येक माणसाला एकदा तरी शेतकऱ्यांच्या पोरांच्या पाया पडून पोरगी द्यावी लागणार आहे. फक्त आपल्या शेतीमध्ये काहीतरी नाविन्य निर्माण करा, काहीतरी नवीन तंत्रज्ञान वापरा, नवनवीन प्रयोग करा आणि नाविन्यपूर्ण सायंटिस्टिक पद्धतीनं आपल्या शेती करता येते का याचा विचार करा. आणि नोकरीच्या मागं लागू नका. एका जागेसाठी 1,000 पोरं आमचे ॲप्लिकेशन करतात. ती आर्मीची 100 जागा सुटल्या, 10,000 गडी, 10 लाख गडी छात्या आत गेल्या पोरांच्या, पण पोरं भरती होईना. ती नोकरी पाग लय बेकार अवस्था आहे. आमच्या इथं नगरला बाग आहे बरं का. नगरला एका बागेमध्ये 1 क्लर्कची जागा भरायची होती. किती भरायची होती? एका जागेसाठी 1,000 पोरांनी ॲप्लिकेशन केलं. स्वाभिमान 0 पिढी जन्माला आली. एका पोराचं सिलेक्शन झालं, त्याला अपॉइंटमेंट लेटर हातात मिळणार, तोपर्यंत बागेतला शिपाई पळत आला. म्हणला साहेब आत्ताच बागेतलं गुरिल्ला माकडे मेले आणि गुरिल्ला माकडे मेल्यामुळे आपल्याला नोकरी देऊ शकत नाही. साहेब म्हणले मी त्याला नोकरी देऊ शकत नाही. पोरानं साहेबाचं पाय धरलं गड्या डायरेक्ट. साहेब म्हणला नोकरी हातात आल्याशी काढून घेऊ नका, वाटेल ते करायला तयार आहे. साहेब म्हणले तुला पगार क्लर्कचा मिळेल, तुला फॅसिलिटीज क्लर्कच्या मिळतील, परंतु जोपर्यंत बागेत गोरिला येत नाही तोपर्यंत तू रोज यायचं, गोरिलाचे कपडे घालायचे, बागेत जाऊन उभा राहायचं. म्हणला पगार क्लर्कचा. म्हणा गोरिला तर गोरिला म्हणला. स्वाभिमान 0 पिढी जन्माला आली तर रोज यायचं, बेनो गोरिलाचे कपडे घालायचे, पिंजरात जाऊन उभा राहायचं. ही बारकी पोरं पुरे जायची, त्याला खायला टाकायची. म्हणला बरं आहे म्हणला, पगार पण चालू आणि डेली अलाउन्स पण चालू आहे म्हणला. पण एकदा बारक्या पोरांची ट्रिप गेली होती आणि ती गेल्यावरती पोरं त्याला खायला टाकायला लागली. हे खायला खाता उड्या मारायला लागलं आणि उड्या मारता बेनही चुकून वाघाच्या पिंजरात जाऊन पडलं. आता म्हणला जीव महत्वाचा आहे, पैशापेक्षा जीव महत्वाचा. म्हणजे जोर ओरडायला लागलं. ह्याच्या ओरडण्याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला आणि चौताळून ह्याच्या अंगावरती आला आणि ह्याच्या हातावरती हात ठेवून म्हणला लेका वरडू नको, नाहीतर दोघाची बी नोकरी जाईल. परत कळालं वाघाच्या भूमिकेत MSc झालेलं होतं आणि अस्वलाच्या भूमिकेत BSc झालेलं होतं. नेमकं काय पेरतोय? आणि जाता आता एवढंच सांगतो, मी माझा फार मोठेपणा सांगत नाही. मी यात सांगली जिल्ह्यातला आहे. माझे पण वडील शेतकरी होते. साहेब आमच्या घरात संपूर्ण संपूर्ण कॉलनी प्राध्यापकांची होती. माझे वडील नॉन ग्रांटेबल शिक्षक आहेत.
नॉन ग्रांटेबल शिक्षकाला महिन्याला पगार 6,000 रुपये असतो. 6,000त माझ्या वडिलांनी घर चालवलं. संपूर्ण गल्लीत 2 मजली होती, संपूर्ण गल्लीत माझंच घर पत्र्याचं होतं. म्हणजे असावं त्यात पण बारकं होतं. मला वाटायचं, मी आईला विचारायचो, आई सगळ्या गल्लीत सगळ्या प्राध्यापकांचे घर स्लॅबचे आहेत, आपलंच घर पत्र्याचं आहे. आई म्हणायची, लेका तुम्ही नशीबवान आहे. मी म्हणलो काय नशीब आहे याच्यात? म्हणायची, लेका तुम्ही नशीबवान आहे, पत्र्याच्या घरात जन्माला आला आहे. मी म्हणलो का ग? म्हणले उन्हाळा पडला की तुम्हाला कळते पत्र गरम झाल्यावरती उन्हाळा चालू झाला आहे. पाऊस पडला, पत्र वाजायला लागलं, तुम्हाला कळते पावसाळा चालू झाला आहे. पत्र गार झालं, तुम्हाला कळतं हिवाळा चालू झाला आहे. खास आपल्या पोरांना ऋतूंची ओळख व्हावी यासाठी मराठी शिकवणारं तुमच्या बापानं असलं मॉडेल उभा केले म्हणलं. मी म्हणलो असा, मम्मीला म्हणलो, मम्मी असा कुठं GR आहे का गं? शेतकऱ्यांनी आपलं शिक्षकांच्या पोरांनी पत्राच्या स्लॅब म्हणजे पत्राच्या घरात राहायचं असते. नाही म्हणली, आपल्या वाट्याला आलंय ते स्वीकारायचं, ताट मानेनं जगायला शिकवायचं. माझ्या वडिलांनी ते केलं. पण दादानं एवढं सांगतो, मी आता म्हणजे आता घर बांधले, 18 लाखाची गाडी मागच्याच महिन्यात घेतली. दादांनो, कोणीतरी आयुष्यात आपल्याला मोठं व्हायचं असेल तर आपला कोणीतरी दारून अपमान केला पाहिजे, कुणीतरी अपमान केला पाहिजे. अपमानच, मला कायम विचारतात लोक की दादा तुझा खरा गुरु कोण? मी सांगतो, माझा खरा गुरु माझा अपमान आहे. मलाही कोणीतरी अपमान केला होता, त्या अपमानानेच प्रेरणा माझ्यात निर्माण झाली आणि त्या जोरावरती दादांनो 3 महिन्यात 18 लाखाची गाडी दारात आणून उभा केली. आज 17 लाखाचं घर आहे. पण मी एका कार्यक्रमाचे 40,000 रुपये घेतो, महिन्याला 25 तरी कार्यक्रम करतो. गणित घरात गेल्यावरती लावा. पण दादांनो, माझ्या घरात 40,000चा सुद्धा TV नाही. 20 लाखाचं घर आहे, पण घरात 40,000चा सुद्धा TV नाही. माझ्या वडिलांनी 40,000चा TV घेतला नाही, पण माझ्या वडिलांना 40,000ची पुस्तकं मात्र शिवाजी महाराजांची माझ्या घरात आणून ठेवलेत.